राज्यातील कांदा उत्पादकांचे 24 कोटींचे अनुदान रखडले। 12,600 शेतकऱ्यांचे अनुदान थकलं। आचारसंहितेपूर्वी कांद्याचे अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल। पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर नावाला काळं फासल्याप्रकरणी गुन्हा। कणकवलीत तो येतोय अशा आशयाचे बॅनर। शहरातील बॅनरची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बॅनर लावले असल्याची चर्चा। नागपूर शहर बसचे कंत्राटी कर्मचारी संपावर। नागपूरच्या मोरभवन बस स्थानकात कर्मचाऱ्यांचं आंदोलन। पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। साताऱ्यातील खटाव परिसरात मुसळधार पाऊस। गारांसह झालेल्या मुसळधार पावसानं खटावला झोडपलं। गारांमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। राज्यभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह। करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई। विविध एलईडी लाईट्सनं मंदिराचा शिखर उजळून निघाला। महंत रामगिरी महाराजांवर राज्यभरात 67 गुन्हे दाखल। राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात माहिती। मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह विधान प्रकरणी गुन्हे दाखल। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल। 11 जलद लोकल दादरवरून सुटणार। नवीन वेळापत्रक 5 ऑक्टोबर पासून लागू होणार। अभिनेता गोविंदाचा वांद्रे पोलिसात जबाब। वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी घेतली गोविंदाची भेट। अपघातानंच गोळी सुटल्याचं तपासात निष्पन्न। ईडीला आरोपीची देशातील संपत्ती जप्त करता येणार। मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जप्त करता येणार संपत्ती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।